दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज्ञा गुरुवार दिनांक 29/3/2018 7:10 भक्तीमध्ये बुद्धी व मनास स्थिर ठेवून क्रोधावर विजय मिळवतो अशा भक्ताचा आत्मा भक्तीमध्ये लीन होतो व परमात्म्याच्या दिशेने गतीने वाटचाल करतो। जो भक्त मन व बुद्धीमध्ये अस्थिरता ठेवतो व सदैव क्रोधामध्ये राहतो, मनामध्ये क्रोधाचे अवलोकन करतो, अशा मनुष्याचा आत्मा भक्तीमध्ये लीन होणे कठीण आहे। भक्तीमध्ये वाटचाल करीत असताना या दोन्ही तत्वास स्थिर ठेवता चांगल्या कर्माचे फळ प्राप्त होते व आत्म्यास परमानंद प्राप्त होतो। क्रोधावर विजय मिळवणं महत्वाचं आहे। आता क्रोध प्रत्येकाच्या जीवनात असतो। आम्ही सुद्धा बघतो इथं मोराळात आता मला सांगावं वाटतंय की ह्या क्रोधामुळं आपल्या मार्गात सुद्धा मोराच्या बदल करायचा असा निर्णय घ्यावा लागला आम्हाला। का तर क्रोध कशामुळे येतो ह्याची कारण निर्माण करणारं कोण असतंय ह्याचं बी आम्हाला अवलोकन करावं लागतंय। आज भगवंताने सांगितलंय की क्रोध सोडल्याशिवाय त्यांच्या समोर पोचू शकत नाही। आणि आज मोराळ असंख्य लोक येत असतात, प्रबोधन चालू असतं आणि प्रबोधनात बाबांनो तुम्हाला समजावं यासाठी जीव तोडून आम्ही 3 तासाचं प्रबोधन करत असतो। का तर सत्य लोकांना प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप समजत जावावी आणि ते समजलंय का नाही हे विचारत असताना होय किंवा नाही या 2 गोष्टीचे उत्तर द्या म्हणलं तर लोक प्रशब्द बोलत नाही। आणि ही प्रत्येक प्रबोधनात होत असल्यामुळं आज ह्या क्रोधावर आम्हाला सुद्धा परमेश्वरापासून दूर व्हावं लागायला लागलंय। का तर तुमच्या उत्तर न देण्यामुळं असंख्य लोकांना त्रासातनं काढायसाठी मोराळ छत्र निर्मिती केल्या, पण या छत्राचा लाभ तुम्ही घेऊ शकत नाहीसा, व्यवस्थित त्याचा उपयोग करू नसा। त्यामुळं आमच्या सुद्धा या महाराजांनी दिलेल्या आज्ञाचं आम्ही पालन करायचं असल्यामुळं आणि आम्हाला क्रोधावर विजय मिळवणं गरजेचं असल्यामुळं ते क्रोध हा विषय बंद करायसाठी आम्ही प्रबोधन जे 3-3.5 तास सांगत होतो तो प्रबोधनात इथनं पुढं मोराळच्या बदल केला जाणार आहे। का तर आम्हाला सुद्धा परमेश्वर पाहिजे, ते तुमच्यासाठी आम्ही आहे, देव आहे ती आणि आम्हाला सांगाय ठेवलंय। पण तुम्ही जर त्याचा उपयोग करून घेत नसेल तर मग कशासाठी आम्ही क्रोध करून आम्ही देवापासून का दूर जाऊ असा आमच्यापाशी प्रश्न निर्माण होत असल्यामुळं आज मोराळ छत्रात एकच व्हिडिओ निर्माण केला जाणार आहे। जवळजवळ ह्या छत्राची माहिती आणि अभ्यास प्रत्येकाने करणं गरजेचं आहे। मोराळ सत्य काय आहे, असत्य काय आहे, गुरु आज्ञा आणि गुरुचरित्र आणि गाणगापूर ह्याचा विचार करून सगळ्या भक्तांनी या स्थानात आपल्याला जागा मिळते यायला ह्याचा आभार मानायला पाहिजे, हे लक्षात घ्या। आज असंख्य लोक येते ती जाऊ दे कुठं तर सुधरू देते, अपॉइंटमेंट नसली तरी बी आपण हजारो लोकांनी येऊ दे म्हणतोय। का तर मार्गदर्शन व्हावं, मार्ग मिळावा ह्या धोरणात आम्ही करत असतोय। आणि 4 लोक सुद्धा जर 1000-1500 लोकांचं उत्तर देत नसला तुम्ही तर मग कशाची अपेक्षा आम्ही ठेवायची आणि कुणासाठी हे सांगायचं अशा आमच्यापाशी प्रश्न निर्माण झाल्यामुळं आज आम्ही एक व्हिडिओ आपल्या कार्यक्रमाचा करणार। तुम्हाला विचारून आम्ही क्रोधाला सुद्धा बळी पडणार नाही, का तर आम्हाला महाराजांपासून दूर जायचं नाही। हाही प्रबोधनाचा व्हिडिओ तुम्हाला लावला जाईल। महाराजांचं जे काय माहिती गुरुचरित्राचं असेल ते सांगणं माझं कर्तव्य आहे। माझं स्वतःच काय सांगणं आणि इथं काय झालंय आणि ही स्थान निर्मिती कसं झालं ही भक्तांनी जाणणं ही भक्ताचं कर्तव्य आहे। चिकित्सा भक्तांनी ठेवली पाहिजे। ही छत्र सत्य असत्य ओळखायचं तुमचं काम आहे। आम्ही जीव तोडून सांगायची काय गरज नाही। जे कार्य दिसतंय ते कार्य बघितल्यानंतर त्याचं अवलोकन करणं, त्याची चिकित्सा करणं आणि मग आपण देवावर भक्ती ठेवून या छत्राचा लाभ घेणं गरजेचं आहे। त्यामुळे इथून पुढे व्हिडिओच्या माध्यमातून निम्मार्धा प्रबोधनाचा भाग चालू होईल। आज या आज्ञेचा नशीब चांगलं की मला ही आज्ञा आजच आली ना, ह्या गुरुवारीच आमचा एक लास्टचा हे प्रबोधन होणार आणि त्यामध्ये तिथनं पुढं कंटिन्यू व्हिडिओ चालू राहतील। आणि मागचं जे थोडा बहुत जे भाग असतो महाराजांचं मार्गदर्शन ते मात्र सांगायचं माझं कर्तव्य आहे। मी ती मनानं सांगणार, तुम्ही ऐका न ऐकना, घ्या न घ्या, तुमचा प्रपंच वाचवायसाठी तुम्हाला गरजेचं असेल, योग्य वाटत असेल तर तुम्ही करा, नसेल तर माझं कर्तव्य मी करणार। महाराजांनी सुद्धा सांगितलं की तुझं तू कर्तव्य कर, जे घेणं न घेणं ही अभाग्य भक्त असेल तर त्यांना काही उपयोग होत नाही। तर अभाग्यानं भाग्यवान कोण व्हायचं हे तुम्ही सगळ्या भक्तांनी ठरवा। का तर क्रोध
आमच्यासारख्याला येतोय, मग तुमच्यासारख्याला किती येत असेल हे बी आम्हाला विचार करावा लागतोय. घरात जर ऐकत नसतील लोक तर क्रोध होणंही गरजेचं आहे, पण त्या क्रोधावर कुठंतरी आपण नियंत्रण आणलं पाहिजे. बाबा तुझ्या बेतानं तू वाग असं सुद्धा सांगावं लागतंय, आणि त्याशिवाय पर्याय नाही. कालच्या गुरुवारी एक मुलगा आलता, आम्ही बोलत नाही आता त्याचं गाव सांगत आहे. आईच्या शरीरात संचार होत होता, आणि संचार झाल्यानंतर ती शक्ती सांगत्या की हे ह्याच्या वडिलाला नेलंय, म्हणजे त्या मंडळीच्या पतीला घेऊन गेली शक्ती. त्यानंतर त्या मुलाचा ऍक्सिडेंट केला, दुसऱ्याला शारीरिक त्रास, आणि त्याला समोर विचारतोय बाबा एवढा त्रास आहे तुम्हाला, मांसाहार खातोय, सोडायची इच्छा आहे का? एक शब्द बोलत नाही, दोन शब्द बोलत नाही. कशासाठी आम्ही एवढं झटायचं, देवाने तर कशासाठी तुमच्या लोकांना लक्ष द्यायचं, ह्या गोष्टी निर्माण व्हायला लागल्या. त्यामुळे इथं पुढं मोराड छत्र हे अगदी कठीण होईल. यायला सुद्धा तुम्हाला अनेक परीक्षेतून यावं लागतील, आणि महाराज सुद्धा चांगल्याच भक्तासनी आणायचं कार्य करतील, करावं ही मी महाराजांच्या चरणी विनंती करतो. का तर येड्याच्या बाजारात आम्ही येडं व्हायला लावू नये परमेश्वरांनी, हीच एवढी विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.